नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश मांदाडे आणि आज आपण पाहणार आहोत कपाशीचं या एका महिन्यातलं आपण काय नियोजन केलं त्याची आज माहिती घेणार आहोत। आणि ग्लायसिल आणि शिपॉवर कोणत्या पद्धतीनं आपण पहिला फवारण्या घ्यायचा या पराठीवर याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, या कपाशीला 1 महिना झालेला आहे आणि हिला आपण प्रथम उगवण झाल्यानंतर कपाशीची याच्यावर आपण हिटवीड मॅक्सचा फवारा घेतलेला एक, आणि त्यानंतर कचरा पूर्ण दबला आणि एकट जो राहिला होता त्यानंतर आपण याच्यावर ग्लायसिल म्हणजेच पॉप्युलर 30 ml घेतलेला आहे आणि आपण याच्यावर जे शिपॉवर आहे त्या आपण 50 ml घेतलेला आहे। असा आपण एकूण 80 ml चा डोस यामध्ये फवारणी केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कचरा पूर्ण साफ झालेला आहे। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण हाय डोस म्हणजेच नुसतं आपण ग्लायसिल सुद्धा मारू शकतो, पण ग्लायसिल काय होते तर कपाशीचे नाजूक कोवळं झाड असल्यामुळं हा शेंडा जो आहे हा पिवळा येण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे आपण याच्यामध्ये जर आपण नुसतं शिपॉवर मारलं तर आपल्याला कचऱ्यावर तेवढा काही रिझल्ट भेटत नाही। त्याकरता आपण याचं एक जुगाड म्हणून शिपॉवर आपण 50 ml आणि ग्लायसिल 30 ते 40 ml असं जुगाड करून आपण 70 ते 80 ml चा डोस आपण तयार केला आणि याच्यावर फवारणी केली। तर तुम्ही पाहू शकता ह्या जो कपाशीवर आहे म्हणजे ह्या कपाशीच्या शेंड्यावर कसलाही फरक पडलेला नाही आहे। या फवारणीला 8 दिवस झाले तरी पण पराठी आपली अजून जशान तशी आहे, याच्यावर वरचा एकही फवारा अजून झालेला नाही आहे। जर आपल्या याच्यामध्ये इच्चू किंवा केना हे गवत जर जास्त असन तर आपण त्यामध्ये हायडोस म्हणजेच नुसतं ग्लायसिल आणि त्यामध्ये सुमीवॅक्सची एक डब्बी भेटते, ती डब्बी आपण 1 लिटरसाठी एक डब्बी जर वापरली तर त्याचा पूर्ण नायनाट होऊ शकते आणि आपण तो पॉप्युलरचा डोस 80 ते 90 किंवा 100 ml पर्यंत मारू शकतो। पण शेतकरी बंधूंनो, आता असं आपल्याला का कचरा मारणं तेवढंच जरुरी आहे, तेवढीच ह्या कपाशीची राखण करणं हे सुद्धा तेवढीच जरुरी आहे। आज आपला कचरा जर समजा सुटला तर तो कचरा समजा आपला समोरच्या फवारणीमध्ये येऊन जाईल, पण याच्यातले जर आपले झाडं जर 10-20% जर आता जर वाढले तर आपल्याला 80 ते 20% उत्पन्नामध्ये आपल्या घट होऊ शकते। त्यामुळे आपल्याला कचऱ्यापेक्षा ह्या झाडावर महत्त्व देणं जास्त गरजेचं आहे। त्याकरता मला वाटते आता आपण एकदम हायडोस न मारता 50% म्हणजे 40 शिपॉवर आणि 40 ग्लायफोसेट याचं मिक्स करून मारून द्या। जरी तुमचा केना इचवा मरणार नाही पण त्याची वाढ थांबेल आणि आपण त्या इचवा आणि केन्याचं नियोजन समोरच्या आपण फवारणीमध्ये त्याचं नायनाट आपण पूर्ण करू शकतो। आज त्याला आपल्याला फक्त थांबवणे आहे, कारण त्याला जर आज मारायला गेलो तर आपल्या कपाशीला निश्चितच शॉक बसण्याची शक्यता जास्त असते आणि थोडं जरी ग्लायफोसेटची वाफ जरी ह्या झाडावर धावली ते तरी आपण आपलं झाड पिवळे येण्याची जास्त शक्यता असते। म्हणून मला वाटते आता आपण कचऱ्याला न जास्त महत्त्व देता आपण कपाशीला महत्त्व जास्त द्या आणि कचऱ्याचं नियोजन हे आपण समोरच्या याच्यामध्ये आपला इचुराव का केनाराव याचा नायनाट करणारा व्हिडिओ आपण टाकूस आणि आपण त्यामध्ये मिरा एकाहत्तर सुद्धा मारू शकता, आपण त्याची सुद्धा तेच भानगड आहे का झाडावर त्याची वाफ सुद्धा उडायला नको। आणि शेतकरी बंधूंनो, असं आहे आता आपण स्वतः मारतो तरी एकट झाडावर लहान झाडं जे असतात त्याच्यावर फवारणी उडू शकतात। जर आपण रोजदारानं मारत असाल तर मग तर काही वांधाच नाही, काही ना काही तर झाडं नक्कीच जाणार आहे। त्यापेक्षा आपण कमीत कमीच म्हणजेच शिपॉवर आणि ग्लायफोसेट याच्यास मिक्स करून आपण तणाचा नायनाट करा आणि समोरच्या जो आपला 15 दिवसांनी पुन्हा जो दुसरा कचऱ्याचा जो आपला फवारणी येणार आहे त्यामध्ये आपण हायडोस मारून पूर्ण त्याचा नायनाट करू शकतो आणि तोपर्यंत आपली पराठी सुद्धा चांगली 2-2.5 फूट येऊन जाते आणि आपण एकदम भारी जरी डोस मारला तरी आपल्या कपाशीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। तर शेतकरी बंधूंनो, असं आहे कचऱ्याचं नियोजन आणि आपण आता समोरच्या याच्यामध्ये पुन्हा समोर व्हिडिओ टाकतच राहू, तरी आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।